खेळणारा आर्यन चिर्ले संघाला देखील विनंती केली जाते. उद्यात आपण या मॅच कडे एका बाजूला संघ असेल भूमिका स्पोर्ट चिर्ली, तर त्यांच्या विरुद्ध दिवाळी बी. नाणेफेकीचा कॉल जिंकून भूमिका स्पोर्ट चिर्ली या संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले ते म्हणजे दिवाळी टीमला. 4 षटकांची मॅच असेल ही महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑफिशियली ग्रीन सिग्नल आलाय शैलेजी चव्हाण आणि त्यांच्या समवेत आपण ऑफिशियली पंच वरुणजी मात्रे यांना पाहतोय. आई किंवा इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि सलामीला फलंदाज दाखल झालाय करण मडवी. गोलंदाज परेश कोळीचा पहिलाच बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. वाईडिश लॉंगमध्ये चेंडू खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, पण सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर मात्र इथून 2 धाबा येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅचमध्ये अतिशय चांगलीशी चमकदार कामगिरी करणारा करण मडवी मैदानामध्ये खेळतोय. त्याने पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जिंकलाय आणि त्याला आपण सध्या सलामीला पाहतोय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हॅमर शॉट पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण त्याला खरं तर हुलकावणी देऊन चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. या इनिंग मध्ये आलेला करण मडवीच्या बॅट मधून हा चौकार. मागील चेंडूवर 4 धाबा येताना पाहायला मिळाल्या. कमलची स्टार्ट केली ती म्हणजे करण मडवीनं. फार कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं आणि आज रायगड टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर असलेला करण मडवी पाहायला मिळतो. कृतज्ञ मडवी या खरं तर नावानं या खेळाडूची एक वेगळी ओळख राहिल्या. यावेळचा हा फटका चांगल्या रीतीने खेळवण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑफ एसटीवर हा चेंडू टाकला होता, पण तेवढ्याच चांगला फटका खेळत असताना आपण करण मडवीला पाहिलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलंय आणि याचा खरं तर फायदा उचलत असताना आपण भूमिका स्पोर्ट चिर्ली संघाच्या फलंदाजांना पाहायला मिळाला. अगदी हरणीचा वेग पाहायला मिळाला आणि या चेंडूवर मिळाला गेल्या त्या 2 धाबा. हॅलो यस. आणि खऱ्या अर्थानं आकाश तारेकर आणि सुमित ढोंगडे जेव्हा मैदानामध्ये ग्रामीण फॉर्मॅट खेळताना दिसायचे आणि अशा पद्धतीनं सर्कलच्या निर्बंधातील फटक्यावरती ज्या पद्धतीने हे 2 धाबा पूर्ण करायचे आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी लाईव्ह पुरस्कृत केली, अर्थात जो थेट प्रक्षेपण आपण IAQRA लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय, जो ज्यांनी पुरस्कृत केला असे सन्माननीय सुनील महादेव पंडित यांचं आगमन झालं. त्यांना विनंती केली जाते आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्नाबाबत. सन्माननीय सुनील महादेव पंडित दादरपाडा यांना विनंती केली जाते आपण अतिथी मंचावरती स्थानापन्नाबाबत. विपुल मैदानामध्ये आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय. एकीकडे आहे बोनकोडे आणि दुसरीकडे त्यांच्या एकीकडे आहे भूमिका स्पोर्ट्स चिर्ले आणि त्यांच्या विरोधात आहे दिवाळी टीम. या अगोदरचा सामना ज्याने जिंकला ओव्हर द विकेट खोला टाकण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी यावेळचा चेंडू पाहिला तर बॅट्समन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा पिचिंग करण्याचा प्रयत्न खोलाट केला आणि मात्र बीट झाला, परंतु लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली आहे आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होतीये बिनबाद 10. विपुल दिनेश पाटील सुद्धा आमच्याशी जोडले जात आहेत सातत्याने. निशांत 11 दादरपाडा जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित करतो ना तेव्हा त्यांचं सुद्धा काही ना काही योगदान असतं. असे दिनेश पाटील सुद्धा उपस्थित झालेत. अनेक मान्यवरांची मांदियाळी आज या स्पर्धेसाठी इथे मात्र लाभली आहे, त्यांचं कौतुक आपण करूया. स्टेप आउटून खेळण्याचा यावेळचा प्रयत्न होता. चेंडू बॅट्समन पुन्हा एकदा बीट होत आहेत आणि गोलंदाजाचं विशेष कौतुक करूया परेश कोळी. त्याची देहबोली पाहिली तर असं वाटत नाही एवढ्या चपळाईने तो गोलंदाजी करूच शकेल, परंतु त्याच्याकडे ती किमी आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं. पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती आहे ती म्हणजे बिनबाद 10 धावा. शुभम खेळतोय 0 धावसंख्येवरती आणि करण खेळतोय 5 चेंडूंचा सामना करत असताना 9 धावांवरती. दरम्यानच्या काळात आपण पाहतो सन्माननीय सुनीलजी महादेव पंडित यांचं आगमन झालं आहे. दादरपाडा गावातील असं एक प्रामाणिक व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःचं विश्व शून्यातून निर्माण केलं. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या आणि अभ्यासाच्या जोरावरती या माणसानं समाजामध्ये एक आपलं वेगळं छाप पाडले आणि हे सर्व होत असताना जेव्हा जेव्हा या माणसाकडं गावातील काही लोक मदतीचा हात मागण्यासाठी किंवा
एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेण्यासाठी जात असतात ना, तेव्हा तेव्हा यांची नेहमी सडल हाताने आणि निष्कामतेने नेहमी मदत करत असतात. असे सुनीलजी पंडित यांचं आगमन झालं. तसेच करण मडवी या खेळाडूसाठी बक्षीस झाल्या. वैयक्तिक जर 50 धावा कुठल्या तर चेतन भोईर दादरपाडा यांच्या वतीने त्याला 5,000 कॅश प्राइज हे दिलं जाईल. विपुल, या परिसरातील करण मडवी असा एक फलंदाज आहे ज्यानं ज्याच्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यानं शंकराचा महादेवाचा नंदी सुद्धा जिंकलाय. एका मॅच मध्ये ज्याला मॅन ऑफ द सिरीज साठी महादेवाचा नंदी सुद्धा मिळालाय, तो मात्र मैदानामध्ये सध्या खेळताना दिसतोय. ज्याला मात्र चेतन भुईरच्याकडनं बक्षीस दिलं जाणार. यावेळचा चेंडू फटका फासला जातो, डीप स्क्वेअर लेग मध्ये झेल उडाला होता आणि मात्र टिपला सुद्धा जातो. चिर्ले संघाला पहिला धक्का बसलाय. फलंदाज क्रमांक 1 शुभम होतोय झेल बाद. आपण ऐकलात ते भूपेंद्रजी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन, आज खरं तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ऐकत असताना तेव्हा त्या रोलमध्ये तुम्ही घुसण्यासाठी तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमध्ये जर ती गोष्ट असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला पाहत असता. आणि भूपेंद्र, तुम्ही नेहमी तेच केलंय. त्यामुळे तुम्ही या परिसरामध्ये आज प्रसिद्ध आहे. त्याचं कारण आहे तुम्ही लोकल लोकांमध्ये जे काही घडतं ना, त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यावरती निर्बंधित तुम्ही नवीन जोक्स निर्माण करून ते रील्स बनवत असता. त्यामुळे तुमचं विशेष कौतुक करेन. अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी सुद्धा होणं आणि समाजाला काही गोष्टींतून जागृत करणं ही सुद्धा एक कला आहे विपुल, आणि ती आज भूपेंद्रजींकडे. त्यांचं विशेष आपण कौतुक करू. मैदानाच्या दिशेने पाहिलं तर शॉर्ट लेगकडे हा चेंडू आला होता, सिंगल मिळाली जाते. गोलंदाज कुंजन कोळी आलेत, जे मात्र गोलंदाजीसाठी आहेत. थोडेसे एक्सपिरियन्स होल्डर गोलंदाज आहेत असं म्हणावं लागेल, अनुभवी गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे. संजय कोळी यांचं नाव आहे, गोलंदाज आहेत. ओव्हर द विकेट रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न होता. लेग बिफोर द विकेटचा अपील केलं जात आहे. तोपर्यंत चेंडू मात्र गळंगत मिड ऑफ कडे आलाय. एक मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि ती सुद्धा पूर्ण केली जाते. धावा होत आहेत 2. बॅटकट आहे की लेग बायच्या स्वरूपात, बॅटकटच्या स्वरूपात या 2 धावा मिळाल्या जातात. आणि या 2 धावांच्या सहाय्यानं विपुल आता धावसंख्या होते 1 बाद 13 धावा. म्हणजे कुठेतरी आता मात्र धावसंख्या येऊ लागली आहे. ही शुभ संकेत असणाऱ्या चिर्ले संघासाठी. नक्कीच चांगली खरं तर आपल्याला रणनीती पाहायला मिळते. जिथे सिंगल रन येते तिथे दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आतापर्यंत भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाने केला. मैदानात आपण करण मडवीला पाहतोय, अतिशय चांगली कामगिरी त्यांना केल्या. मागील 6 बॉलमध्ये 11 धावा येताना पाहायला मिळाल्या त्याच्या बॅटमधून. आणि किरेक रिव्हर्स खेळायचा हा देखील प्रयत्न केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला, जिथं या चेंडूवर मिळायला जाईल ही सिंगल रन्स. या संपूर्ण 5 रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर स्वर्गीय विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच विलास नारायण पाटील साहेबांच्या वतीने बक्षीस आहे. विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपये, संलग्न 3 षटकार 3 चौकार यासाठी सुद्धा 2,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हे कुठल्याही संघाच्या खेळाडूने मारले तरी हे बक्षीस विलास नारायण पाटील साहेबांच्या वतीनं हे देण्यात येणार आहे. रिव्हर्स 6 वेळचा प्रयत्न अटेम्प्ट चांगला केलाय. चैतन्य मडवीच्या बॅटून फटका. मैदानाच्या आत सध्या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन होत्या. फटका जरूर चांगला होता, मात्र धावा मिळाल्या त्या अवघ्या सिंगल रन्स. 1 धाव त्यांना पाहायला मिळाली. विपुल, फटक्यासाठी आपण 10 पैकी 10 गुण देऊया, परंतु आउटफील्ड किंचितसा थोडासा स्लो असल्यामुळे हा चेंडू अडलाय. अन्यथा हा चेंडू 1 बाउंड सीमा पार झाला असता. पण इथे मात्र फटका चांगला होता. किमान या फटक्यावरती 1 धाव मिळाली जाते आणि 1 धावेच्या साह्याने आता मात्र चिर्ले संघ पोहोचलाय 1 बाद 15 वरती. यावेळेस मात्र कृतज्ञ मडवी अर्थात करणने यावेळचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला जातोय. डीप मध्ये चेंडू चाललाय. 1 पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. अगोदरच त्यांना बॉडी बॅलन्स बनवला होता आणि अगोदर त्याला पोझिशन करून बसला होता, परंतु गोलंदाजांनी त्या पद्धतीने चेंडू टाकला. क्षेत्ररक्षण तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर मध्ये लावलं आणि त्यांनी मात्र चेंडू कलेक्ट केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या साह्यानं 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाची धावसंख्या होते 1 बाद 17 धावा.
ऑन स्क्रीन आपण पाहताय सुनील महादेव पंडित यांचा विशेष सन्मान इथे केला जात आहे. निशांत 11 क्रिकेट क्लबचा हा वस्त्रालंकार ज्यांच्या अंगावरती प्रदान केला जातोय. सौंदर्यानं नटलेला हा पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सुनीलजी पंडित यांचा विशेष सन्मान होताना आपण पाहतोय. रुपेश पंडित यांचा सुद्धा सन्मान केला जाईल, त्यांनी सुद्धा स्वीकारायचा आहे. रुपेश पंडित यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तिसरं षटक घेऊन गोलंदाज आता मात्र आलाय कुंजन कोळी. आता मात्र कुंजन कोळी आलाय. इनॅट नंबर वैयक्तिक तिसरं षटक, परंतु इनॅट नंबर 3 मध्ये असणार हा बॅट्समन जो चैतन्य जो स्ट्रायकर आहे. यावेळेस फटका चांगला असं म्हणावं लागेल. चेंडू मात्र लॉंग स्टॉप कडे 22च्या सुरुवात निघून गेला. चेंडू सीमा पार, चौकार. धन्यवाद रुपेशजी, आपलं सुद्धा योगदान फार राहिलं. तसेच तर या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थानं दादरपाडा गावातील असा एक तरुण ज्यानं एकीकडे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, एकीकडे क्रिकेटची आवड ठेवली आणि त्यानंतर करिअर करत असताना वकिलीसारखी खणखणीत पदवी प्राप्त केली असा ॲडव्होकेट प्रतीक कासूकर इथे उपस्थित आहे. त्याचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाईल, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. प्रतीक कासूकर, ॲडव्होकेट प्रतीक कासूकर यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. चेंडू शॉर्ट मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलंय, परंतु तुर्तास तेवढ्या वेळेत एक धाव रोखणं थोडंसं कठीण असेल, त्यामुळे विपुल एक मिळाली जाते. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्यांनी शालेय जीवनामध्ये अगदी स्टेट लेवलपर्यंत जाऊन जो बेसबॉल सुद्धा खेळला असा प्रतीक, आणि प्रतीकला त्याचा फायदा झाला त्याच्या टेनिस क्रिकेट करिअरमध्ये. खूप चांगलं क्रिकेट तो सुद्धा खेळतोय आणि अलीकडच्या काळामध्ये जो खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट सुद्धा झालाय, वकिलीसारखी कणकणीत पदवी प्राप्त सुद्धा ज्यानं केलंय आणि दादरपाडा गावातीला पहिला वकील झाला जो प्रतीक कासूकरच्या नावाने ओळखला जातो, ज्याचा विशेष सन्मान होताना आपण पाहिलात. यावेळचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न होता, आता मात्र निर्धाव आला. अशा निर्धाव चेंडूची नितांत गरज दिवाळी संघाला असेल आणि प्रत्येक चेंडूवरती किमान 1-2 धाव येणं ही मात्र भूमिका संघाची गरज असणार आहे. पाहूया काय घडतंय मैदानात. संघाची धावसंख्या आहे 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 22 धाबा. भूमिका स्पोर्ट्स संघाची सुद्धा एक वेगळी ओळख आहे, ज्या संघानं सुद्धा कित्येक वर्ष ऊन पावसाळे पाहिलेत आणि क्रिकेट खेळलेत. नुसते खेळलेत नाही तर त्यांनी टेनिस क्रिकेटची सुरुवात प्रत्येक सीझनला जे करतात ना, तेव्हा किमान 50,000 रुपये पहिल्यांदा खर्च होतो त्यांचा. यावेळचा चेंडू लेग स्टिच सोडून जाणारा आहे. अगदी पहा नजरे समोरील चेंडूवरती चोरी केली जाते धावेची. एक पूर्ण केली आहे, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणि चैतन्य या बाबतीत मध्ये खूप चाणाक्ष आहे. करणची सुद्धा त्याला तेवढी साथ मिळाली जाते. 2 धाबा पूर्ण केल्या जातात, म्हणजे एकही चेंडू न समाप्त करता येते, मात्र 2 धाबा पळून काढल्या. धाबा संख्या होतीये 24 धाबा. आपण चर्चा करत होतो भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाची, जे सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं जेजुरीच्या खंडेरायाला जाऊन नेहमी साकडं घालत असतात. किमान 50,000हून अधिक रक्कम खऱ्या अर्थानं तिथे त्यांचे खर्च होत असतात आणि त्यानंतर त्यांच्या सीझनला सुरुवात होते. यावेळचा चेंडू फटका चांगला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे खेळला चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवेपर्यंत इथे 2 धाबा पूर्ण केल्या जातात. चपळाई म्हणजे काय विपुल याचं उत्तम उदाहरण चैतन्य आणि करण देताना दिसतोय. धावा मिळाल्या 2, आता धावा संख्या वाढताना दिसते. 26 होतात. 13च्या जेव्हा 15 झाला ना विपुल, तेव्हा मी म्हणालो होतो शुभ संकेत पाहायला मिळालेत आणि कदाचित आता मात्र धावा संख्या येऊ लागली आहे. यावेळचा चेंडू फुलटॉस खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, माफ करा फाईन लेग कडे, जिथे मात्र मिस होतोय बॅट्समन. पाहूया एक्झॅक्ट नो बॉलचा इशारा पंचांचा आला. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जात आहेत. 2 धावा मिळाल्या जात आहेत. नो आर्ग्युमेंट प्लीज, आपण पंचांशी वाद घालू नका. अंपायर सिग्नल इज लास्ट डिसिजन असणार आहे. नो बॉलचा इशारा म्हणजे विपुल पुन्हा एकदा या धावा मिळाल्या जात आहेत. 2 धावा. नेक्स्ट बॉल हा फ्रीट असणार आहे. धावा संख्या होती 28 धावा. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू फटका हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू शॉर्ट कव्हर कडून डीप कडे जात असताना 1 पूर्ण केली आहे. आता फक्त एका धाबेत समाधान इथे मानलं जाते. धावा संख्या 1 ने वाढली. धावा संख्या आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाची होती 1 बाद 30 धावा. हॅलो
थँक्यू. स्वप्नील कासूकर सुद्धा इथे उपस्थित आहेत, तर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. स्वप्नील कासूकर, प्लीज आपला सन्मान आपण स्वीकारायचा. आपला सन्मान स्वीकारून आपण जा. तर आपण विशेष सूचना पुन्हा एकदा करत आहोत. विपुल, यापुढील सामना असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या जय हनुमान रांजणपाडा. दोन्ही संघांसाठी विशेष सूचना आपण रेडी राहायचं आहे आणि टॉस करण्यासाठी सुद्धा लगेच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. स्वप्नील कासूकर, दादरपाडा गावातील असा एक तरुण विपुलला, ज्याला नेहमी आपण दादरपाडा गावामध्ये होणारे अनेक सामाजिक कार्यामध्ये ज्याला सहभाग घेताना पाहिला, आणि जेव्हा जेव्हा दादरपाडा गावाची पालखी यात्रा असते ना, तेव्हा काहीतरी स्वप्नील नवीन घेऊन येत असतो आणि नव्याने काहीतरी मुलांमध्ये घडवत असतो. असा स्वप्नील कासूकर यांचा विशेष सन्मान केला जात आहे. महाराष्ट्रातील कोणता असा रस्ता नाही जो स्वप्नीलला ओळखत नाही. पूर्ण महाराष्ट्रावर ज्याला आपण भ्रमण करताना पाहतो, बेस्ट रायडर आपण ज्याला म्हणूया, असं स्वप्नील कासूकर यांचा इथे मात्र विशेष सन्मान केला जात आहे. थँक्स स्वप्नील, आपण इथे उपस्थित राहिला. तर मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर विपुल 3 षटकांचा विपुल खेळ झाला. धाबा झाल्या त्या म्हणजे 1/30 धाबा. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये चैतन्य आणि करण हे जर लास्ट मुमेंट पर्यंत राहिले ना, तर किमान 15 धाबा येऊ शकतील असा प्राथमिक अंदाज आहे. पाहूया काय घडलं जात आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. भूमिका स्पोर्ट चिर्ली संघाच्या धावपटला धाबा पाहायला मिळतात, ते म्हणजे 1/30 धाबा. शेवटचं षटक बाकी आहे. फार खरं तर महत्वाची मॅच आपण पाहू शकता. विनर्स विरुद्ध विनर्स एका बाजूला, याच विभागातील एक मातबर संघ भूमिका स्पोर्ट चिर्ले, आणि एक फार मोठं नाव आहे खरं तर करण मडवी सध्या मैदानामध्ये खेळतोय, ज्याची 10 बॉलमध्ये 16 धाबा आल्यात. आणि जेव्हा जेव्हा खरं तर भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ येतो तेव्हा तेव्हा सुशील पाटील, खरं तर हे सुद्धा नाव येत असतं प्रसादजी. येस, ज्यांनी एका हृदयामध्ये अक्षरशः आपल्या गावच्या संघाला कोरलंय, भूमिका स्पोर्ट्स ज्याचं नाव आहे. गोलंदाज दाखल होते. यश कोहलीला हे षटक हाताळण्यासाठी इन्व्हाइट केल्या. समोर चैतन्य मडवी, त्याच्या समोर यावेळचा बॉल अगदी गुडली स्पॉटवर पडला होता. पाठीमागे यशच्या हातातून निसटून फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, जिथं 22 परिणामी मिळालेली सिंगल रन्स. आणखीन इथून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. या मॅच मध्ये जर विचार केला ना, तर जास्त धावा धावून घेण्याचा प्रयत्न भूमिका स्पोर्ट चिर्लेचा पाहायला मिळाला आहे. विपुल, जेव्हा लेग बायच्या स्वरूपात ज्या 2 धावा मिळाल्या ना सर्कलमध्ये, तेव्हाच मी म्हणालो हे शुभ संकेत आहेत. या 2 फलंदाजांकडे ती एक शैली आहे, कशा का होईना धावांसाठी धावाधाव करत ते धावा जमवत असतात, आणि त्यामध्ये ते दोघे माहिर आहेत. पाहूया आज मैदानात काय करते. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. यावेळचा बॉल अक्रॉस द बॅटने खेळायचा होता. डी बॅकवर्ड स्पेल एकच्या दिशेने बॅट डील केली होती, पण भन्नाट वेग पाहायला मिळतो तो म्हणजे यश कोहलीचा. प्रचंड चांगलाच चेंडू हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. या खरं मॅच मध्ये मोठे फटके आले नाहीत. करणला देखील थोडंसं शांत ठेवलंय. दिवाळी संघाच्या गोलंदाजांचे सुद्धा आपण कौतुक करूयात, कारण 11 चेंडू मध्ये फक्त 16 धाबा जमा केल्या, ते म्हणजे करण मडवीनं. एक चांगली सध्या आपल्याला मॅच पाहायला मिळते. यसचा नेक्स्ट बॉल फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं हा फटका खेळत असताना पाहायला मिळतोय, आणि अगदी समोरच्या दिशेनं चेंडू चाललाय सीमा पार. करण मडवीच्या बॅट आलेला हा संघर्षमय चौकार. संघनायकाची टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला, रांजणपाडा संघाला विशेष सूचना. टीम गावठाणचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय, रोहित पाटील याचं आगमन झालंय. आपण त्याचं सुद्धा वेलकम करू. आणि रांजणपाडा संघाचा सुद्धा आमचा संघनायक इथे उपस्थित झालाय. तर टॉस केला जाईल. या षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. विपुल धावा संख्या 35 धावा, 1/35. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. हे 2 फलंदाज मैदानामध्ये राहिले तर या 3 चेंडूमध्ये किमान 10 धावा ते करू शकतील. पाहूया ते घडतंय का. पण गोलंदाज तेवढाच ताकदीचा आहे. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न केला. झेल होण्याची संभावना टळली जाते, कारण चेंडू निर्जन स्थळी पडलाय. एकाला 2 मध्ये कन्वर्ट सुद्धा केले, तोपर्यंत धाबा मिळाला 2. धाबा संख्या होती 37 धाबा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दिवाळे विपक्ष चिर्ले अशी आपण मॅच पाहतोय. एकीकडे नवी मुंबई, एकीकडे तिसरी मुंबई, असं म्हणायला अवघड ठरणार नाही जी मॅच मैदानामध्ये रंगली गेली. चिर्ले विपक्ष भूमिका स्पोर्ट्स चिर्ले विपक्ष दिवाळे. कौतुक करायला लागेल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं. त्याची देहबोली पाहिली तर वाटत नाही अगदी सीमारक्षक म्हणून तो काम करेल का, पण त्याने ते करून दाखवलं. परेश कोळी मैदानात गोलंदाज यश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. झेल उडालाय शॉर्ट लेग कडे. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, आणि आता मात्र परतावं लागेल. खेळाडू क्रमांक 2 करण मडवी झालाय झेल बाद.
विशेष वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे अगदी पहिल्या 1 नंबरच्या खेळाडूपासून अगदी 12 नंबरच्या खेळाडूपर्यंत 11 नंबरच्या खेळाडूपर्यंत सर्व कोळी बांधव आहेत खऱ्या अर्थानं. आणि 12th मॅन सुद्धा कोळी आहे. क्या बात आहे. कोळी परंपरा आणि कोळी जात म्हणजे नक्की काय मित्र, निर्भयपणे आपल्या संसारावरती तुळशी पात्र ठेवून ऊन वारा पावसात वादळात जे मच्छीमारी करतात ते असतात कोळी. आणि ते सर्व कोळी बांधव आज मॅच खेळण्यासाठी आले, त्यांचं सुद्धा आपण वेलकम करूया. मैदानाकडे जातो नवीन फलंदाज आला, नाव आहे कुणाल मडवी. स्ट्रायकर बॅट्समन असणार आहे. कुणाल मडवीकडे सुद्धा खूप चांगली बॅटिंग करण्याची कला आहे. पण मैदानात काय घडेल. शेवटचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आणि LBWचा अपील केलं जातंय. आल्या पावली माघारी जाताना कुणालला आपण पाहताय. षटक सत्र संपलं जात आहे. या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 3 बाद 37 धावा आणि दिवाळी टीमला दुसऱ्या सत्रात करायच्या आहेत 38. तर आपण विशेष विनंती करूया सुनीलजी पंडित यांना आपण पुढील मॅचची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते आपण करावी. पुढील मॅच असेल रांजणपाडा विपक्ष गावठाण. एकमेकाचे ग्रामीण फॉर्मॅटमधील कट्टर प्रतिस्पर्धी. कित्येक वर्ष आपण ग्रामीण फॉर्मॅट खेळताना पाहतो या खेळाडूंना. पण आज मात्र औचित्य आहे ते म्हणजे निशांत चषकाचं. सामना पहिल्या फेरीतील आहे त्यामुळे 5 षटकांचा सामना असेल. 2 षटक पॉवर प्ले मध्ये असतील आणि हायेस्ट स्कोर ज्या टीमला असेल त्याला बाय दिली जाणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि ई गटातला फॉर्मॅट आहे आणि आजच्या दिवसात एक्स्ट्रा मॅच आपण खेळवतोय. टॉस जिंकलाय गावठाण संघानं. इन शॉर्ट गावठाण संघाला आपला निर्णय लगेच अंमलात आणायचा हा सामना संपल्यानंतर. दोन्ही संघांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. तर आपण ऑनस्क्रीन सध्या पाहताय कैलासवासी राम बाळू पाटील यांचं शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी खऱ्या अर्थानं वयाच्या 73व्या वर्षी अल्पशा आजाराने ज्यांना दुःख निधन झालं. अर्थात खऱ्या अर्थानं राम बाळू पाटील यांचे चिरंजीव विनोद राम पाटील यांचं फार मोठं योगदान निशांत 11 दादरपाडा संघासाठी आणि हे मैदान बनवत असताना राहिलं. ज्यांनी निशांत 11 दादरपाडा संघाच्या प्रत्येक हाकेला त्यांनी मात्र नेहमी साथ दिली, मदतीचा हात दिला. हे मैदान बनवत असताना दिवस रात्र जेव्हा पाण्याची गरज होती तेव्हा पाण्याचा टँकर ज्यांचा विनामूल्य इथे मात्र उपस्थित होता. आणि तदनंतर निशांत 11 दादरपाडा संघासाठी टी शर्ट्स असतील, त्यानंतर एखाद्या स्पर्धेमध्ये निशांत 11 दादरपाडा संघाला एंट्री द्यायची असेल, त्यानंतर ट्रॉफीज द्यायच्या असेल एखाद्या स्पर्धेसाठी, तर हे सर्व काम विनोद पाटील हे नेहमी मदतीचा हात पुढे करून करत असतात. तर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या औचित्यानं पुन्हा एकदा निशांत 11 दादरपाडा या संघाच्या वतीनं आणि दादरपाडा ग्रामस्थांच्या वतीनं कैलासवासी राम बाळू पाटील यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी मात्र भावपूर्ण त्यांना आपण आदरांजली वाहतो आणि पुन्हा एकदा मनपूर्वक विनोद राम पाटील यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेला तब्बल 30,000 आर्थिक मदत ज्यांची आम्हाला झाली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तर पुढील मॅच पुन्हा एकदा चालू होती आणि यस आपण आज वैभव भोपी आणि खऱ्या अर्थानं युवराजजी माळी हे स्पेशल आज ऑफिशियली आमच्या या स्पर्धेसाठी जे अँकर असणार आहेत त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू की त्यांनी आपल्याला संधी दिली आहे आज. स्पेशली थँक्स टू वैभव अँड युवराजजी. मॅचकडे आपण पुन्हा एकदा जातोय. मॅच क्रमांक तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये आणखीन खरं तर एका मान्यवराचं इथं आगमन होताना पाहायला मिळतंय. निशांत 11 दादरपाडा या संघावर ज्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळालं. अनेक वर्ष खरं तर चिन्मय कलेक्शन नावानं निशांत 11 दादरपाडा संघ खेळला आणि त्या खरं तर संघातले पुरस्कर्ते आणि या स्पर्धेसाठी त्यांचं फार मोठं योगदान लाभणार आहे असे रुपेश पोपेरकर यांचं इथे शुभागमन होत आहे. चिन्मय कलेक्शनचे सर्वेसर्वा नेहमीच जेव्हा जेव्हा दादरपाडा संघ खेळला तेव्हा जेव्हा त्या संघाला खरं तर ज्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलाय आणि अगदी ज्यांनी शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलंय. चिरणे या गावामध्ये जर गेला तर त्यांचा खरं ब्रँडेड तुम्हाला शॉप पाहायला मिळेल कपड्यांचा. अशी चिन्मय कलेक्शनची सर्वेसर्वा रुपेशजी पोपेरकर दादांचं इथं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. निशांत चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. चला एकीकडे आपण मॅच चालू करतोय. 95 विषयी सूचना पण वेळ जास्त वाया जाऊ देऊ नका. चिन्मय कलेक्शन ह्या नावाबद्दल चर्चा विपुलजी करत होते.
चिन्मय कलेक्शन या नावानं जेव्हा जेव्हा आपण बऱ्याच ठिकाणी या पंचक्रोशीमध्ये जेव्हा स्पर्धा असतात ना, तेव्हा तेव्हा चिन्मय कलेक्शन या नावानं बक्षिसं लागत असतात. चिन्मय कलेक्शन या नावानं एक टीम पुरस्कृत केली जाते. चिन्मय कलेक्शनच्या वतीनं एखाद्या स्पर्धेसाठी मोठं योगदान दिलं जातं आणि ते चिन्मय कलेक्शन म्हणजे नक्की आहे तरी का, त्याचे ओनर इथे उपस्थित राहतात. सन्माननीय रुपेशजी भोपेरकर त्यांचं आगमन होताना दिसत आहे आणि त्यांचं स्वागत झालंय ते म्हणजे एक विकेट, एक बळी प्राप्त करून. खेळाडू क्रमांक बाद होणारा खेळाडूचं नाव आहे जयेश कोळी. हा खेळाडू मात्र बाद झालाय मैदानात. सामना आपण अनुभवतोय. दुसरं सत्र चालू आहे आणि ज्यामध्ये करायच्या आहेत 38 धावा. चिर्ले संघाला मिळालेले पहिलं यश आपण पाहिलं. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टेनिस क्रिकेटमधील फार मोठं या परिसरातील नाव आहे. कोणता फॉर्मॅट असा नाही तो ते खेळले नाही आणि खऱ्या अर्थानं भूमिका स्पोर्ट्स हे नाव घेतलं ना की आपोआप दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस 3006 हे ब्रँड डोळ्यासमोर येतो. संतोष शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस हे नाव नेहमी डोळ्यासमोर येतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचा 3006 ब्रँड आहे. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेतील महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील वेल फिनिशर जो महबूब बैल जो आपण ऐकताय आणि आताच्या घडीला आपण छोटा शूटर ज्याला छोटा गन म्हणतात असा मेहरबान या बैलाचे ते ओनर. यावेळचा चेंडू फटका फसला, झेल होण्याची संभावना आहे. जज करण्यासाठी अफलातून क्रिकेट खेळत असताना संस्कारने हा झेल टिपला आणि मात्र विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू आता मात्र झालाय झेलबाद. या स्पर्धेसाठी रील स्टार भूपेंद्रजी उपस्थित राहिले आणि एक खरं अर्थाने एक एज्युकेटेड पर्सन आहेत मी म्हणेन. कारण समाजामध्ये एक्झॅक्ट काय गरज आहे कोणाची ते मात्र त्यांनी जाणलं आणि त्यानुसारच ते नेहमी रील्स बनवत असतात. तर स्पेशली थँक्स टू पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन. आणि मैदानामध्ये घडतंय काय, वाऱ्याच्या झुळकीने पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळावा त्या पद्धतीने येणारा प्रत्येक फलंदाज येतोय बाद होतोय आणि आतापर्यंत खेळाडू क्रमांक 3 बाद होताना मैदानात पाहायला मिळालं. गोलंदाज शुभम पाटीलला मिळालेले यश आणि या स्पर्धेतील आजच्या रजनी दिवस रात्रीतील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे आणि मात्र 2000चं कॅश प्राइज ज्याला मिळालं जात आहे ते म्हणजे कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ विलास शेठ पाटील यांच्या वतीनं या खेळाडूला दिले जाणार, गोलंदाजाला दिले जाणार 2000. रील चेंडूसाठी आणि सामन्याला सुरुवात झाली आहे. षटकारांना सुरुवात केली आहे. 3 गेलेत.
पण त्यानंतर येणारा असा आलाय ना का येऊन त्याने सुरुवात केली आहे. सतीश कोळी ज्याचं नाव आहे आणि एकीकडे विघ्नेश कोळी आहे. पुढचा चेंडू शुभम पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. खोलात टाकण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागलोय चेंडू परंतु बाउन्स होऊन इथे मात्र चेंडू स्टॉप केलाय. कोणत्या प्रकारे धाव मिळणार नाही हा चेंडू निदाब. आता मात्र या षटकातील गुणलेखकाच्या आव्हानानुसार शेवटचा चेंडू बाकी आहे. सुरुवातीचे 3 चेंडू सलग 3 विकेट्स. चौथा चेंडू 6 धावा आणि 5वा चेंडू निर्धावाला. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. P1चं षटक पॉवर प्ले नंबर 1चं षटक 2 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर आहेत आणि अशा परिस्थितीत अशी गोलंदाजी करणं ही मात्र कमालीचीच कामगिरी म्हणावी लागेल. यावेळचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या बॉटम एजला लागला होता. लेग स्लिप मध्ये असणारा कुणाल जो मात्र थोडासा गडबडला अन्यथा आणखी काहीतरी वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता. इथे मात्र फलंदाज बचावला जातोय. सिंगल पूर्ण केली आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला विपुल. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38चा पाठलाग करत असताना टीम दिवाळीची धावसंख्या होती 3 बाद 7 धावा. हे 2 नाही तर तब्बल 4 वर्ष 5 वर्ष ज्या A1 जोडीने बैलगाडा क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला होता. मुंबईमधील अपराजित जोडी 3006 आणि 1001 हा ब्रँड आहे. नाव आहे महबूब आणि मथुर आणि त्याच महबूब बैलाचे ओनर दीपक शेठ पाटील यांचं नाव गाजताना दिसते आणि त्यांच्याच गावचा आणि त्यांच्याच मुलांचा संघ सध्या मैदानात खेळताना दिसतोय. नाव आहे भूमिका स्पोर्ट्स चिर्ले. भूमिका म्हणजे नक्की कोणतं? दीपक शेठ पाटील यांच्याच खऱ्या अर्थानं सुकन्याचं हे नाव आहे. कित्येक वर्ष याच नावाने हा संघ खेळताना दिसतोय. मग संघ किती वेळा जरी हारला ना तरी सुद्धा दीपक पाटील हे नाव खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि म्हणूनच भूमिका स्पोर्ट्सचे प्रत्येक खेळाडू नेहमी त्यांचा आदर करत असतात. मैदानाच्या दिशेने पहिलं षटक संपलंय जिथे मात्र 7 झाल्यात. दुसऱ्या षटकासाठी करण मडवी आला. वेगवान गोलंदाज खुल्या स्पर्धेमध्ये ज्याला खेळताना आपण पाहत असतो, ज्याच्यासमोर एक वेगळाच आव्हान असेल. समोर विघ्नेश कोळी ओव्हर द विकेट. विघ्नेश कोळी आल्या स्वागत करतोय. करण मडवीच्या गोलंदाजीवरती केलाय प्रहार, लगावलाय षटकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केले करण मडवी या गोलंदाजाचा. विघ्नेश कोळीच्या बॅटमन आलेला हा दुसरा षटकार पाहायला मिळाला आहे. धावपट्या धावा लागले गेले त्या 3 बाद 13. येणारे 17 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी दिवाळी संघाला 25 धावांची गरज. विपुल स्कोअर बोर्डवरती 3-13 आकडा आलाय. नक्की कोणाचे वाजणार यासाठी मात्र हा पूर्ण सामना पाहावा लागणार आहे विपुल. पहिल्या चेंडूवर करणच्या विरुद्ध षटकार आला. विघ्नेश कोहलीनं जणू काय या मॅच मध्ये पुन्हा एकदा दिवाळी संघाला शुभ संकेत दिलेत. पाहूया नेक्स्ट बॉल. अगदी खोलामध्ये टाकण्याचा हा देखील प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला गेलाय. शुभम पाटील आहेत. सिंगल रन्स मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला देखील होता. थ्रू चांगला होता पण यष्टीक्षकाला गॅदर करता आलं नाही. त्यामुळे या चेंडूवर मिळाली गेली एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धाव पटलावर धावा लागले गेले त्या 3 बाद 14 धावा. चर्चा खरं तर केली जाते आणि चर्चा त्यांची होती ज्यांनी कधी मार्केट गाजवलं असतं. आणि असं म्हणतात ना की मार्केटमध्ये किती नवीन शेंगदाणे आले तरी बदामांची किंमत होत नाहीये, कमी होत नाहीये. आणि खरं तर बदामांच्या किमतीपेक्षा जास्त किमतीचा सध्या गोलंदाज करण मडवी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला पण दुसऱ्या चेंडूवर आपल्या नावाची जी चर्चा आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याचं उत्तर त्यानं दाखवलंय. मागील 2 चेंडूवर अवघ्या 7 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल मिस्तामिक स्ट्रोक आहे. एलिव्हेशन कमी पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक धावतात. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपट्टावर धावा लागले गेले त्या 3 बाद 16 धावा. येणारे अजूनही 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी दिवाळी संघाला 22 धावांची गरज. 15 बॉल आणि 22 धावांची आणखी गरज.
या मॅच मधील खरं तर ट्रम्प कार्ड विघ्नेश कोहलीनं धुमाकूल घातलाय. चांगली खरं तर बॅटिंग पाहायला मिळते, ज्याच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. ऑन द स्ट्राईक सतीश कोहली पाहायला मिळतात. धाव पडला, धावा लागले गेले ते 16 धावा. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू उडालाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू कली केला गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडूवर मिळाली गेली ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धाव पडणार, धावा लागले गेल्या त्या लेग बाईज परिणामी मागील चेंडूवर धावा आल्या. धाव पडला, धावा लागले गेले त्या 17 धावा. 3 बाद 17. येणारी 14 चेंडू आणि 21 धावांची आणखीन गरज. करण मडबीचे षटक थोडस महागड पाहायला मिळालं, कारण विकेट आली नाही आहे. एक षटकार देखील आला त्याच्या विरुद्ध. करण मडबी खरं तर एक मोस्ट विकेट टेकर म्हणून गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. एखाद्या खेळाडूची फार मोठी एक वेगळी ओळख राहिल्या. रायगड क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवून सोडल्यात. सध्या करण मडबी गोलंदाजी करतोय. ऑन द स्ट्राईक आपण विघ्नेशला पाहतोय. यावेळचा बॉल अगदी यॉर्कर टाकण्याचा हा देखील प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दंदन करत चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक मोठा फटका आलाय विघ्नेश कोहलीच्या बॅट मधून. आला हा दमदार चौकार. यावेळचा बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा हा देखील प्रयत्न केला होता. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला गेला. यष्टीच्या हातातून चेंडू निसटला, मात्र या चेंडूवर मिळाली गेली एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी धाव पडला, धावा लागले गेले त्या 3 बाद 22. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी दिवाळी संघाला 16 धावांची गरज. सन्माननीय रमेश गोंधळी यांना सुद्धा विनंती, आपण मंचावरती यावं. रमेश गोंधळी यांना विनंती आहे मंचावरती यावं. आणि आज या स्पर्धेसाठी समीरजी भोईर यांचं आगमन झालं आहे. दादरपाडा गावचे लाडके जावई आहेत आणि विजयजी पाटील साहेब यांचे लाडके जावई आहेत. त्यांचं आगमन या स्पर्धेसाठी झालं आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करत आहोत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सन्माननीय अतिथी, आजच्या रजनीतील प्रमुख अतिथी सन्माननीय समीरजी भोईर उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ मिळालं आहे. आम्ही मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेसाठी आलात आणि फार मोठे योगदान आपलं लाभलं, त्याबद्दल मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. निशांत चषकासाठी नितीन पंडित यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ मिळालं आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या दिवशी दादरपाडा क्रिकेटवरती प्रेम करणारा बंटी भाऊ अर्थात गणेश भाऊसर याचा आज वाढदिवस आहे. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि सर्व हा मित्र परिवार त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. बंटी तुम जिओ हजारो साल, साल के दिनो 50,000. विधात्याने दिलेलं आयुष्य यापुढील आयुष्य निरोगी सुखी समाधानी आणि भरभराटीचं राहू दे, अशा त्याला शुभेच्छा देण्यासाठी चेतन कोळी, रुपेश पंडित, त्यानंतर रुपेश पोपेरकर, सतीश केणी आणि यांच्या वतीनं शुभेच्छा इथे मात्र येताना दिसत आहेत. पंटी भाऊ अर्थात गणेश भाऊसार याचा वाढदिवस. मैदानाच्या दिशेने विपुल जर आपण गेलो ना तर आतापर्यंत 3 बाद 22 2 षटकांचा समाप्तीने आता मात्र 12 मध्ये 16 करायच्यात. कालच्या रजनीतील खऱ्या अर्थाने त्या सामन्याची आठवण झाली विपुल. पाहूया मॅच मध्ये अजूनही कुणाल मडवी गोलंदाज दाखल झाला, जिथे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. पण भूमिका स्फोट चिरली संघ करता संघर्षासाठी ओळखला जातो. अशा अनेक त्याने सामना करता जिंकून दिलेत आणि कुणाल मडवीकडे सुद्धा तो बराचसा अनुभव आहे. अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून त्याला आपण खेळताना पाहिलंय. मग विनोद स्फोट गावठाण असेल किंवा गावदेवी गावठाण या तालुक्याने संघातून खेळताना आपण त्याला पाहिलंय. आणि अजून एक मॅच मला खरं आठवते,
जी कसरकंडच्या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना समोर उस्मान पटेल आणि आकाश सारेकर हे खेळाडू त्याने आदर्श पनवेलसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले होते. त्या 8 धावा देखील डिफेंड केल्या होत्या कुणाल मडवीनं. अजून एक मॅच आठवते ओवळ्याच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. तो कुणाल सध्या मैदानात आणि तो सुद्धा तालुका निहाय सामना होता. आज पाहूया काय करते. तो झाला इतिहास, पण जे काही करायचं ते आता करावं लागणार. असं म्हणतात ना, जे करा ते आता करा, आली घडी आपली साधा. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्यात फक्त दिशा दिली. चेंडू शॉर्ट पॉईंट कडून डीप कडे चला. एक पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न झाला. खेळाडू थोडासा गडबडला आणि त्याचा फायदा. एक होती तिथे 2 आले आणि 2 होत्या तिथं 3 आल्यात. 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि आता या 3 धावांच्या साह्यानं दिवाळे संघ आगेकूच करताना दिसतोय. 25 झाल्यात विपुल. आता येणाऱ्या 11 मध्ये 13 ची गरज आहे. येणारे 11 बॉल आणि 13 धाबांची गरज. इथं तर घाम गाळावा लागेल. गुलाबी थंडीमध्ये भूमिका स्पोर्ट चिर्ली संघाला कधीतरी मॅच जिंकायचं असेल तर एका दुसरी विकेट जी कधी पार्टनरशिपला आपण विचार करणं. विघ्नेश कोळी जसा मैदानात आला, ज्याच्या बॅटमधून पहिला षटकार आला आणि त्यानंतर धावा बनवल्यात. त्यानंतर एकही विकेट न गमावता आतापर्यंत 25 धावा उभारल्यात. जिथे एकही धाव नव्हती तेव्हा 3 विकेट पाहायला मिळाल्या शुभम पाटीलच्या षटकामध्ये आणि त्यानंतर चांगली पार्टनरशिप उभारली ती म्हणजे दिवाळी टीमनं. म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेट आहे कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल याचा नेम नाही. राजाला रंक आणि रंकाला राजा बनवणारा हा क्रिकेट आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू संपत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोण जिंकला हे करणं थोडंसं बाकी थोडं कठीण असतं आणि आज या मैदानामध्ये तसं घडताना पाहायला मिळालं. सुरुवातीला 3 चेंडू 3 विकेट्स आणि आता 11 मध्ये अवघ्या 13 हव्या आहेत. गोलंदाज कुणाल मडवी. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू शॉर्ट लेगकडे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. चेंडू स्टॉप केलाय जितेश पाटील आहे. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये ज्याला खऱ्या अर्थानं शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ज्याला प्रथम क्रमांक मिळाला होता तो जितेश आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती 26. येणाऱ्या 10 मध्ये 12 करायचे आहेत. 10 चेंडू 12 धावांची गरज आहे. 10 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. चिर्ले विपक्ष दिवाळे अशी मॅच आपण एन्जॉय करताय. तमाम जमलेल्या क्रीडारसिकांच्या साक्षीने हा रंगलेला हा सामना आपण पाहतोय. बरोबर 8:58 मिनिटे झालीत. फटका फसला. झेल उडाला जातोय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय. जज केला आणि विकेट नंबर 4. चौथा खेळाडू आता मात्र मोठी भागीदारी बनवत असताना इथे मात्र बाद होतोय. नाव आहे विघ्नेश कोळी. विजय आणि पराभव यामधील अंतर विघ्नेश कोळी झालाय. झेल बाद. त्यांच्याकडे डिजिटल काउंटर आहे जे प्रत्येक चेंडू त्यांच्या स्मार्टफोनवरती काउंट करतात. हे करताना दिसतात स्क्वेअर लेग अंपायर. नऊ मध्ये 12 करायचे आहेत. 9 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. प्रत्येक सामना प्रत्येक चेंडू फार महत्वाचा या सामन्यामध्ये कारण 9 मध्ये 12 करायचे आहेत. आता मात्र चौथा खेळाडू बाद झाल्यानंतर 5व्या विकेटच्या पार्टनरशिपसाठी साहिल आलाय. हाफ ट्रॅकर थोडासा स्लो करण्याचा हा प्रयत्न निर्धाव आला. समीकरण आता मात्र बदललंय. 8 मध्ये 12 करायचे आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. विपुल मॅच बनू शकते फक्त बनवण्यासाठी त्या पद्धतीनं मैदानात खेळ करावा लागेल. येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. असं म्हणतात ना की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. या मॅच मध्ये सध्या भूमिका स्पोर्ट चिर्ली संघाला तेच करावं लागेल. येणारे 8 चेंडू आणि आणखीन 12 धावांची गरज. कुणाल मडवीचा बॉल अगदी लेप केलाय फलंदाजांना. आउटसाइड ऑफ स्टंपच्या स्वरूपात इथून धाव येताना पाहायला मिळते. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज दिवाळी संघाला. थोडासा एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळतोय पण या मॅच मध्ये खरं तर कालच्या रात्रीमध्ये आपण अनुभवलंय बऱ्याच वेळा जर पाहायला गेलं तर गोलंदाजांना साथ देणारी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ही खरं तर स्पर्धा पाहण्यासाठी एक फार मोठं नाव आहे.
यावेळचा चेंडू अगदी गुडलीस पॉइंटवर पडला आणि त्यानंतर थोडासा आतमध्ये वळवला. कुणालकडे ही सुद्धा क्षमता आहे, त्यामुळं आणखीन एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळाला. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाबांची गरज. येणारे 7 बॉल आणि 11ची मॅच. आणखीन एखादी विकेट, आणखीन एखादा डॉट बॉल भूमिका स्पोर्ट चिर्ली संघाला या मॅच मध्ये इन करू शकतोय. तर एखादा मोठा फटका पुन्हा एकदा दिवाळी टीमला या विजयाच्या जवळ नेऊ शकतोय. हा फार निर्णायक चेंडू आहे. यावेळचा फटका फसला. इलिव्हेशन कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक धावतात पण अगदी निर्जळ स्थळी हा चेंडू पडलाय. इथं सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धाबा आणि या 2 धाबीनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 38 धाबांचा पाठलाग करत असताना 4 बाद 29 धाबा. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धाबांची गरज. दरम्यानच्या कालावधीमध्ये निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर भारत देशाला पडलेले गोड स्वप्न, भारत टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं जे नाव आहे आणि महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणजे ज्याची ओळख राहिली आहे अशी खरं तर ज्यांनी आताच ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळला आहे आणि अनेक खेळाडूंना ज्यांनी खरं तर घडवलं आहे असा विश्वजित ठाकूर मोठ्या याचं इथं आगमन झालंय. त्यांना आपण विनंती करतोय आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं. विश्वजित मेघनाथ ठाकूर यांचं इथं आगमन झालंय आणि मिस्टर JPL किंवा अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आताच नुकताच ज्यांनी ISPL सारखी मोठी स्पर्धा गाजवली आणि त्या स्पर्धामध्ये आपण खेळत असताना हैदराबाद या संघातून खेळताना त्याला पाहिलं आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल 10,75,000 एवढ्या रुपयाची खर्च त्याला बोली लावून त्या संघामध्ये घेतली होती आणि बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेने गाजवल्यात. आखादी देशामध्ये जाऊन सुद्धा आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नाव उंचावणारा एक मोठा खेळाडू विश्वजित ठाकूर याचं इथं आगमन होत आहे. त्याला सुद्धा आपण विनंती करतोय येऊन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 6 मध्ये 9 करायचे आहेत. बडे मंच का बडा खिलाडी नाव आहे विश्वजित ठाकूर. बऱ्याच स्पर्धेमध्ये फक्त जात नसतो तर ती छाप सोडून येत असतो. प्रचंड मेहनत आहे त्या पाठीमागे. यावेळचा फटका हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला उडालेला झेल. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि मात्र विकेट प्राप्त केली आहे. इथे मात्र पहिलाच सुजित पाटील आले इथे मात्र विकेट प्राप्त करतोय आणि समीकरण बदलवतोय. येणाऱ्या 5 मध्ये 9 करायचे आहेत. सहावा दिवाळी संघाचा झालाय झेलबाद. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आउटसाइड तो ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गुडलेन स्पॉटरनं उडल्यानंतर बाउन्स झाला. बॅट्समनच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू आलाय एका धावेसाठी. हा मात्र लेग बायच्या स्वरूपात म्हणावं लागेल. ही एक मिळाली. बॅटकटच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली जाते. आता मात्र समीकरण बदललंय. 3 मध्ये 8 करायचे आहेत. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. 3 मध्ये 8 डाबांची गरज. एक मोठा स्ट्रोक मॅच बनवू शकतो दिवाळी संघासाठी. करावं लागेल. ओव्हर द विकेट सुजित पाटील.
यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफस्टंप, व्हाईट लाईनच्या बऱ्याचसा बाहेर निघतो चेंडू. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. समीकरण आता मात्र बदललं विपुल. 3 मध्ये 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्यानुसार या 7 धावा दिवाळी संघाला जर जिंकायचं असेल तर बनवाव्याच लागतील. 3 चेंडू 7 धावा. खोलात टाकला लेग बिफोर द विकेटचा अपील केलं जात आहे. चेंडू फ्लाय स्लिप मध्ये पोहोचलाय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. लेग बायज. भूमिका स्पोर्ट्स विपक्ष दिवाळी अशी मॅच आपण पाहतोय. 2 मध्ये 6 बनवायचे आहेत. मॅच आता मात्र पुन्हा एकदा रंगात आली आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 7 ची गरज आहे. मॅच होती कुठे विपुल जर आपण पाहिलं ना 13-17 पर्यंत मॅच आली होती. त्यानंतर 12-16, 11-13, 10-12, 9-12, 8-11, 7-11, 6-9, 5-9, 4-9, 3-7 आणि आता 2-6 वर मॅच येऊन थांबली आहे. हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. पाहूया काय घडतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुजित. खोला टाकलाय. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू आला. एका धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 1 धाव पूर्ण. पण इथे एका धावेने काही बनणार नाही. करायचं असेल तर आता मात्र मोठा प्रहारच करावा लागेल. मोठा स्ट्रोक कन्वर्ट करावा लागणार आहे कारण चेंडू बाकीरला येतो 1 आणि करायचे आहेत 5. एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या देऊया या मॅच साठी. प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला. म्हणतात ना क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल याचा नेम नाही आणि ते होताना मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा परशुराम मिराजी पाटील साहेब यांचं आगमन होताना दिसतंय. त्यांना विनंती करूया आपण अतिथी मंचावरती स्थानपान व्हा. 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. सुजित पाटील आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडू टाकण्याची नामी संधी आहे आणि समोर स्ट्रायकर साहिल ज्याला मात्र मोठा स्ट्रोक मारून या मॅचचा हिरो होण्याची नामी संधी आहे. यावेळचा हा चेंडू बॅटच्या टोला लागलाय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय विपुल आणि हा सामना चिर्ले संघानं 4 धावांनी जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजय झाले हार्दिक संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आपण म्हणतो आणि पुन्हा एकदा सुजित पाटील हे इतर गोलंदाजांपेक्षा सर्वात जास्त अनुभव ज्याच्याकडे आहे, सिनियर आहे, त्याला लास्ट ओव्हरसाठी का ठेवल्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिलंय आणि सामना इथे मात्र भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघानं जिंकलाय. विजेते संघाचं हार्दिक अभिनंदन आणि दिवाळी संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ केला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना पुढील कारकिर्दीसाठी देतोय